प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे आभार मानतो या समयाबद्दल, की परमेश्वराने पुन्हा एक संधी दिली त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि आजचा आपला विषय आहे, तुम्ही ख्रिस्ती आहात की ढोंगी? पास्टर टी.ओ. बनसो यांच्याद्वारे. नव्या करारात आपण ढोंगीपणा आणि ढोंगी या शब्दाचा अर्थ ग्रीक नाटकांमधील त्यांच्या वापरातून आला आहे. जिथे एक ढोंगी म्हणजे हिपोक्रेट म्हणजे अशी व्यक्ती जी मुखवटा घालून मंचावर भूमिका साकारते आणि त्या पात्राचे बोलणे, वागणे इत्यादींची हुबेहूब नक्कल करते. ढोंगी या शब्दासाठी ग्रीक शब्द हुपोक्राइट्स आहे, ज्याचा अर्थ अभिनेता, मंचावरील कलाकार, सोंग घेणारा किंवा ढोंगी असा होतो. ढोंगी म्हणजे अशी व्यक्ती जी आपण जे नाही ते दाखवण्याचे नाटक करते. येशूने आपल्या पृथ्वीवरील सेवेच्या काळात ढोंगी लोकांना सोडले नाही. त्याने त्यांना उघडपणे फटकारले. मत्तेकृत शुभवर्तमान याच्यामध्ये काही वचने आणि अध्याय दिले आहे, जसे की अध्याय 6 वचन 1 ते 2, वचन 5, अध्याय 16 वचन 7, अध्याय 7 वचन 5, अध्याय 15 वचन 7, अध्याय 22 वचन 18, अध्याय 23 वचन 13, 23, 25, 26, 27, 29, मार्कुस शुभवर्तमान अध्याय 7 वचन 6, लूकास शुभवर्तमान अध्याय 6 वचन 42, लूकास शुभवर्तमान अध्याय 41 वचन 44, अध्याय 12 56, अध्याय 13 वचन 15 ही वचने पहा. अनेकदा ख्रिस्ती नसलेले लोक ख्रिस्ती लोकांवर ढोंगी असल्याचा आरोप करतात. ते जे नाही ते असल्याचा दावा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. उदाहरणार्थ, ख्रिस्ती लोक प्रेमाचा उपदेश करतात पण प्रत्यक्षात तसे वागत नाही, असा आरोप त्यांच्यावर होतो. माझ्या मुलांनो, आपण केवळ शब्दांनी आणि जिभेनेच प्रीती न करता कृतीने व खरेपणाने प्रीती करावी. यावरून आपण ओळखू की आपण सत्याचे आहोत आणि देवापुढे आपले अंतःकरण निर्धास्त राहील. पहिले योहानाचे पत्र याचा अध्याय 3 वचन 18 आणि 19. प्रीती म्हणजे केवळ बोलणे नव्हे, ती तुमच्या कृतीतून दिसली पाहिजे. तुम्ही जे बोलता ते कृतीत आणले पाहिजे. याकोब म्हणतो, एखादा भाऊ किंवा बहीण उघडी असेल आणि त्यांना रोजच्या अन्नाची भ्रांत असेल आणि तुमच्यापैकी कोणी त्यांना म्हणेल की शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा, परंतु शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्ही त्यांना देत नसाल, तर त्याचा काय उपयोग? तसेच विश्वासाला कृतीची जोड नसेल तर तो स्वतःच मेलेला आहे. याकोबाचे पत्र अध्याय 2 वचन 15 ते 17. ख्रिस्ती लोक खरोखरच हा उपदेश करतात, पण आपले वर्तन कधी कधी आपण इतरांना जे करण्यास सांगतो त्याच्या विरोधात असते. परंतु मला हे सांगायचे वाटते की ख्रिस्ती लोक काही परिपूर्ण लोक नाहीत आणि स्वतःला तसे सादर करण्याचा आपला कोणताही प्रयत्न, लोक आपल्याला जी ढोंगी लेबल लावण्याचा प्रयत्न करतात त्याला केवळ दुजोरा देईल. आपण ख्रिस्ती लोकांनी हे मान्य केले पाहिजे की आपण अपूर्ण लोक आहोत, ज्यांनी आपला विश्वास एका परिपूर्ण देवावर ठेवला आहे, जो आपल्या जीवनाला आकार देत आहे, कारण आपण त्याच्या वचनाच्या आज्ञेत त्याच्याशी सहकार्य करत आहोत. ख्रिस्ती लोकांनी हे सर्वात आधी मान्य केले पाहिजे की येशूच्या ज्या शिकवणी आपण इतरांना देत आहोत त्यातील काही शिकवणी अद्याप आपण स्वतः पूर्णपणे प्राप्त केलेल्या नाहीत. जर आपण असे केले तर कदाचित जे आपल्याला ढोंगी ठरवतात ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतील. ख्रिस्ती नसलेल्या लोकांप्रमाणेच ख्रिस्ती लोकांनाही दररोज पाप करण्याचा मोहांचा सामना करावा लागतो आणि दुर्दैवाने कधीकधी आपण पाप करतो, कारण देहाची वासना आत्म्याच्या विरुद्ध आणि आत्म्याची वासना देहाच्या विरुद्ध असते. हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत, यासाठी की तुम्ही जे करू इच्छिता ते तुम्ही करू नये. गलितिकरास पत्र अध्याय 5 वचन 17 मध्ये हे लिहिलेलं आहे. परंतु पापात जगणे, पापाचा सराव करणे आणि पापात आनंद मानणे या व्यक्तीमध्ये आणि ज्याला अद्याप काही पापांवर पूर्ण विजय मिळवायचा आहे, अशा ख्रिस्ती व्यक्तीमध्ये फरक आहे. देवाची योजना अशी आहे की त्याच्या मुलांनी पापाच्या वर जीवन जगावे, परंतु एक ख्रिस्ती तरीही पाप करू शकतो, जरी त्याने तसे करू नये. आणि जर तो पाप करत असेल
तर देवाची त्याच्याकडून अशी अपेक्षा आहे की त्याने खऱ्या मनाने पश्चाताप करावा, क्षमा मागावी आणि ती स्वीकारावी आणि त्या पापाचा त्याग करावा. रोमकरास पत्र अध्याय 6 वचन 1 ते 2 असे म्हणते. तर आपण काय म्हणावे? कृपेची वाढ व्हावी म्हणून आपण पापातच राहावे काय? कधीही नाही. आपण जे पापाला मेलो ते यापुढे त्यात कसे जगणार? कोणताही खरा ख्रिस्ती पापाचे समर्थन किंवा तर्कट करणार नाही. जो ख्रिस्ती व्यक्ती पाप करतो तो ढोंगी नसून त्याला पापावर विजयी जीवन जगणे अद्याप साध्य झालेले नसते. आणि तुम्हाला माहीत आहे की तो आमची पापे काढून टाकण्यासाठी प्रकट झाला आणि त्याच्यामध्ये पाप नाही. जो कोणी त्याच्यामध्ये राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करत राहतो त्याने त्याला पाहिले नाही आणि त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणीही तुम्हाला फसवू नये. जो नीतिमत्वाची कामे करतो तो त्याच्यासारखा नीतिमंत आहे. जो पाप करत राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासूनच पाप करत आला आहे. देवाचा पुत्र यासाठीच प्रकट झाला आहे की त्याने सैतानाच्या कामाचा नाश करावा. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते आणि तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. पहिले योहान अध्याय 3 वचन 5 ते 9 मध्ये हे लिहिलेलं आहे. या वचनातील पाप करत राहणे हा शब्द पापाचा सराव करणार करण्याला लागू होतो. एक खरा ख्रिस्ती पाप करू शकतो, पण तो पापाचा सराव करत नाही. तो परिपूर्ण नाही, पण त्याच्या मनाच्या नूतनीकरणाद्वारे त्याचे रोज रूपांतर होत आहे. रोमकारास पत्र अध्याय 12 वचन 2 मध्ये हे लिहिले आहे. हे येशू येईपर्यंत चालू राहील, जेव्हा तो सर्व गोष्टी स्वतःच्या अधीन करण्याच्या त्याच्या सामर्थ्यानुसार आपल्या दीन शरीराचे रूपांतर करून ते आपल्या गौरवी शरीरासारखे करेल. फिलिपाईकरास पत्र 3 अध्याय वचन 21. म्हणून ढोंगीपणाच्या खऱ्या व्याख्येनुसार एक खरा ख्रिस्ती ढोंगी नसतो आणि त्याने नसावे. त्याचे जीवन दुटप्पीपणा, ढोंग किंवा फसवेगिरीपासून मुक्त असले पाहिजे. देवाची इच्छा आहे की त्याची मुले खरी आणि प्रामाणिक असावीत, दिखावे करणारे किंवा नट नसावेत. ढोंगी लोक देवापुढे येऊ शकत नाही. ढोंगी लोकांची लक्षणे. पहिलं लक्षण आहे, ढोंगी लोक इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपला धर्मदाय म्हणजे दान धर्म इतरांसमोर करतात किंवा धर्मदाय कामे करतात. ते लक्ष वेधून घेणारे अटेन्शन सीकर असतात. त्यांची चांगली कामे करण्यामागचा हेतू इतरांसाठी आशीर्वाद बनण्याची इच्छा नसून लोकांचे लक्ष वेधून घेणे हा असतो. ते कोणतेही चांगले काम गुप्तपणे करूच शकत नाही. त्यांचे लक्ष सार्वजनिक मान्यतेवर असते. येशूचा हा इशारा पहा, सावधान, तुम्ही आपली धार्मिकता लोकांच्या देखत त्यांचे लक्ष वेधण्यासाठी करू नका. तसे केल्यास तुम्हाला तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही. म्हणून जेव्हा तू दान धर्म करशील तेव्हा ढोंगी लोक जसे सभास्थानात आणि रस्त्यावर करतात तसे आपल्या पुढे करणं वाजू नकोस. ते हे यासाठी करतात की लोकांनी त्यांची स्तुती करावी. मी तुम्हाला खचित सांगतो, त्यांना त्याचे प्रतिफळ मिळून गेले आहे. परंतु जेव्हा तू दान धर्म करशील तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझा दान धर्म गुप्त राहावा. म्हणजे तुझा पिता जो गुप्त पाहतो तो तुला उघडपणे प्रतिफळ देईल. मत्ते कृषी वर्तमानाचा 6 अध्याय वचन 1 ते 4. येशू इतरांनी केलेल्या चांगल्या कामाच्या सार्वजनिक कौतुकाचा निषेध करत नव्हता. तो केवळ सार्वजनिक कौतुक मिळवण्याचा मुख्य हेतूने चांगली कामे करण्याच्या कृतीचा निषेध करत होता. दुसरं लक्षण ढोंगी लोकांचं. ढोंगी लोकांची स्तुती मिळवण्यासाठी त्यांच्या प्रार्थनेचे आणि उपवासाचे सार्वजनिक प्रदर्शन करतात. ढोंगी लोक प्रत्येक आध्यात्मिक गोष्टीचा दिखावा करतात. त्यांचा रस प्रार्थना आणि उपवास करण्यात नसतो, तर लोकांनी त्यांना प्रार्थना आणि उपवास करताना पाहावे आणि त्यांची स्तुती करावी यात असतो. जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा ढोंगी लोकांसारखे करू नकोस, कारण त्यांना सभास्थानात आणि रस्त्याच्या नाकेवर उभे राहून प्रार्थना करायला आवडते, यासाठी की लोकांना ते दिसावे. म्हणून मी तुम्हाला खचित सांगतो, त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळून गेले आहे. परंतु जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घे. दार लावून घेऊन तुझ्या पित्याची जो गुप्त आहे त्याची प्रार्थना कर. म्हणजे तुझा पिता जो गुप्त पाहतो तो तुला प्रतिफळ देईल.
मग ते कृषी वर्तमानाचा 6वा अध्याय वचन 5 आणि 6 मध्ये हे लिहिलेलं आहे. काही लोकांनी येशूच्या शिकवणीचा असा चुकीचा अर्थ लावला आहे, की सार्वजनिक प्रार्थना करणे चुकीचे आहे. नाही, येशू सार्वजनिक प्रार्थनेच्या प्रथेवर बोलत नव्हता, तर त्यामागच्या हेतूवर बोलत होता. नीतिसूत्र याचा 20वा अध्याय वचन 27 सांगते, परमेश्वराचा दिवा मनुष्याचा आत्मा आहे. तो अंतःकरणाच्या सर्व गुप्त गोष्टी शोधून काढतो. जर हेतू चुकीचा असेल, तर कृती अस्वीकार्य ठरते. याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 3 आपल्याला सांगते, की चुकीच्या हेतूमुळे प्रार्थनेची उत्तरे मिळत नाही. मत्ते कृषी वर्तमान 6वा अध्याय वचन 16 आणि 17. हे वचन देखील उपवासाविषयी हेच सांगते. तिसरे लक्षण ढोंगी लोक देवाला घाबरणारे असल्याचा दिखावा करतात, परंतु आतून ते दृष्ट योजनांनी भरलेले असतात. डेव्हिड रोपर यांनी ढोंगी व्यक्तीचे वर्णन छान केले आहे. ढोंगी म्हणजे अशी व्यक्ती जी बाहेरून योग्य आणि आतून भ्रष्ट असते. मुख्य याजक आणि शास्त्री ढोंगी होते. ते धार्मिक होते, पण मनाने खुनी होते. ते फक्त पवित्र असल्याचे नाटक करत होते. लूक कृष्णवर्तमान 20वा अध्याय 20 वचन सांगते, की त्यांनी काही हेर पाठवले जे नीतिमंत असल्याचा दिखावा करत होते, यासाठी की त्यांनी येशूला त्याच्या बोलण्यात धरावे आणि त्याला राज्यपालाच्या स्वाधीन करावे. येशूला अधार्मिक लोकांनी नाही, तर त्याच्या काळातील धार्मिक नेत्यांनी मारले. ते दिखाऊ धार्मिक होते, पण त्यांची विवेकबुद्धी मेलेली होती. पहिले तिमोथेला पत्र वचन अध्याय 4 वचन 2. येशूने या परुषी आणि शास्त्र्यांना त्यांच्या ढोंगीपणासाठी फटकारले. ओ शास्त्री आणि परुषी, ढोंगी लोकांनो, तुम्हाला केवढा धाक! कारण तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरे यांचा दशमांश देता, परंतु नियमशास्त्रातील अधिक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे न्याय, दया आणि विश्वास यांना सोडून देता. या गोष्टी तुम्ही करायला हव्या होत्या आणि त्याही सोडायला नको होत्या. मत्ते कृषी वर्तमान अध्याय 23 वचन 23 ते 24. पुढचं वचन लूक कृषी वर्तमान अध्याय 18 वचन 12. इपिस्कारास पत्र अध्याय 2 वचन 8 ते 9. रोमकारास पत्र अध्याय 3 वचन 24. ढोंग्यांना स्वर्गाच्या राज्यात भाग नाही. मत्ते कृषी वर्तमान अध्याय 23 वचन 13. मत्ते 24 वचन 51. चौथं लक्षण ढोंगी लोकांचं हे आहे. ढोंगी लोक इतरांचा न्याय करतात, परंतु ज्यांचा ते न्याय करतात त्यांच्यापेक्षा ते स्वतःच वाईट असतात. ते संत असल्यासारखे इतरांवर न्यायसन चालवतात. येशू म्हणाला, न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय केला जाणार नाही. कारण ज्या न्यायाने तुम्ही न्याय करता, त्याच न्यायाने तुमचाही न्याय केला जाईल. ज्या मापाने तुम्ही मोजता, त्याच मापाने तुम्हालाही मोजून दिले जाईल. आणि तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस, पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तुझ्या लक्षात येत नाही. अरे ढोंगी, आधी स्वतःच्या डोळ्यातील मुसळ काढ, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल. मत्ते वर्तमान अध्याय 7 वचन 1 ते 5. इतरांचे अपयश उघड केल्याने तुम्ही देवापुढे शुद्ध होणार नाही. देवाने तुम्हाला कोणाचाही न्यायाधीश बनवलेले नाही. जर एखादा भाऊ किंवा बहीण पापात पडली असेल, तर त्यांना प्रेमाने आणि नम्रतेने पुन्हा मार्गावर आणणे हे ख्रिस्ती कर्तव्य आहे. गलतीकारास पत्र 6वा अध्याय वचन 1 ते 5. पहिले कोरिन्थीकारास पत्र अध्याय 12 वचन 26. इपिस्कारास पत्र अध्याय 4 15 वचन. रोमकारास पत्र अध्याय 14 वचन 4. पाचवं लक्षण आहे ढोंगी लोकांचं. ढोंगी लोक फसवणूक करणारे असतात. त्यांचे बाह्यरूप त्यांच्या हृदयातील दृष्ट इच्छांपेक्षा वेगळे असते. जे लोक ढोंगी लोकांच्या बाह्यरूपावर विश्वास ठेवतात त्यांची फसवणूक होते. ते मेंढराच्या वेशात आलेले लांडगे असतात. मार्क वर्तमान अध्याय 7 वचन 15. हो शास्त्री आणि पुरुषी, ढोंगी लोकांनो, तुम्हाला केवढा धाक! कारण तुम्ही प्याला आणि ताट बाहेरून स्वच्छ करता, परंतु आतून ती जुलमाने आणि अनियंत्रितपणाने भरलेली असतात. अरे आंधळ्या पुरुषी, आधी प्याला आणि ताट आतून स्वच्छ कर, म्हणजे ती बाहेरूनही स्वच्छ होतील. तुम्ही बाहेरून माणसांना नीतिमंत दिसता, पण आतून तुम्ही ढोंगी आणि अधर्माने भरलेले आहात. मत्ते वर्तमान अध्याय 23 वचन 25 ते 28. मत्ते अध्याय 22 वचन 18. 6वं लक्षण, ढोंगी लोक आपल्या तोंडाने इतरांचा नाश करतात. नीतिसूत्रे अध्याय 11 वचन 9 म्हणते, ढोंगी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करतो, परंतु ज्ञानाने नीतिमंत सोडविले जातील. असे लोक मित्र असण्याचे नाटक करू शकतात, पण ते खरे तर
शत्रू, अभक्त आणि दुष्ट असतात. एवढ्या दाव्यापोटी इतरांबद्दल वाईट बोलतात. परंतु ज्ञानाने नीतिमंत स्वतःला त्याच्यापासून वाचवू शकते. ढोंगी लोक धोकादायक शेजारी असतात. योग 36 अध्याय वचन 13 म्हणते, मनाने ढोंगी असलेले लोक क्रोध साठवून ठेवतात. जेव्हा तो त्यांना बांधतो तेव्हा ते मदतीसाठी ओरडत नाही. निष्कर्ष, ख्रिस्ती व्हा. देव आणि इतरांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधात ढोंगी बनू नका. तुम्ही जे नाही ते असल्याचे नाटक करू नका. पौल म्हणतो, प्रीती ढोंगविरहित असावी. रोमकरास पत्र 12 अध्याय 9 वचन. खरे राहा. मंचावरची कोणतीही भूमिका नको, कोणताही दिखावा नको. दृष्टांना म्हणजे ढोंगी लोकांना देव काय म्हणतो ते ऐका. परंतु दृष्टाला देव म्हणतो, माझे विधी सांगण्याचा तुला काय अधिकार, किंवा माझा करार तू आपल्या मुखात का घेतोस? कारण तू शिस्तीचा द्वेष करतोस आणि माझी वचने आपल्या पाठीमागे फेकून देतोस. तू आपल्या मुखाला वाईट गोष्टींसाठी मोकळे सोडले आहे आणि तुझी जीभ फसवणूक रचते. तू बसून आपल्या भावाविरुद्ध बोलतोस. तू या गोष्टी केल्या आणि मी शांत राहिलो. तुला वाटले की मी पूर्णपणे तुझ्यासारखाच आहे, परंतु मी तुला फटकारेन आणि तुझ्या डोळ्यांसमोर त्या मांडून ठेवीन. जो उपकाराचे बलिदान अर्पण करतो तो माझा गौरव करतो, आणि जो आपले वर्तन योग्य ठेवतो त्याला मी देवाचे तारण दाखवेन. स्तोत्रसंहिता अध्याय 50 वचन 16 ते 23. देवाची अशी अशी इच्छा आहे की त्याच्या मुलांनी त्याची आज्ञा पाळावी. आज्ञा पाळण्याचे केवळ नाटक करू नये. आपण आपल्या दिखावाने मानवाची फसवणूक करू शकतो, पण देवाची नक्कीच नाही. ज्याच्या समोर सर्व गोष्टी उघड्या आणि स्पष्ट आहेत. इब्री लोकास पत्र अध्याय 4 वचन 13. देव सर्व ढोंगी लोकांना पाहतो. यशया 29 वचन 13 आणि 14. मत्ते अध्याय 15 वचन 7 आणि 9. मार्कुस शुभवर्तमान अध्याय 7 वचन 6. एचकेल 33-31 वचनामध्ये देवाने एचकेल संदेष्टाला त्या लोकांच्या ढोंगीपणाबद्दल सांगितले, जे संदेष्टाकडे प्रामाणिक असल्याचे नाटक करून आले होते, पण देवाच्या वचनावर चालण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. गलतीकारास पत्र 2:11-21 वचन देखील पहा. ढोंगी बनू नका. ढोंगी माणसांचा आनंद क्षणभंगूर असतो. इयोब अध्याय 20 वचन 5. ढोंगी माणसाची आशा नष्ट होईल. इयोब अध्याय 8 वचन 13. त्यांची संगत निष्फळ ठरेल. इयोब अध्याय 15 वचन 34. एक खरा ख्रिस्ती व्हा, ढोंगी नाही. धन्यवाद. मी परमेश्वराचे आभार मानतो की आपण खरे ख्रिस्ती व्हावे, ढोंगी नको. आज आपण या विषयावर आपण अध्ययन केलं की खरे ख्रिस्ती असणं किती गरजेचं आहे. कारण जे ढोंगे आहेत त्यांना परमेश्वर काय करेल हे आपण आता वचनातून बघितलंय. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो या वचनांबद्दल, आणि आज मी इथेच थांबतो. प्रेज द लॉर्ड.